नवे तंत्र मंत्र शेतीचे आले आमच्या हाती, कणा कणातून मातीच्या पिकवू माणिक मोती. समृद्ध किसान देश महान, हाच आमचा नारा, हाच आमचा नारा. समृद्ध किसान देश महान. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी वर्षा कोळी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे समृद्ध किसान. समृद्ध किसान देश महान. मंडळी, आपण आपल्या मागच्या भागात समृद्ध किसान योजनेअंतर्गत चाळीसगाव येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाबद्दल माहिती पाहिली. मंडळी, या प्रकल्पाचा आवाका खूप मोठा आहे. अशा प्रकल्पांमध्ये अनेक उपाययोजना या कराव्या लागतात. चाळीसगावच्या प्रकल्पामध्ये अशा कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, चला तर मग ते पाहूया आजच्या भागात. मागच्या भागात आपण समृद्ध किसान या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरात सुमारे 295 एकरावरती उभारण्यात आलेल्या प्रकल्पाबद्दल माहिती घेतली. हा प्रकल्प म्हशी आणि शेळ्यांसाठी राबवण्यात आलाय. आजच्या भागात या प्रकल्पातील म्हशी आणि शेळ्यांकरता राबवण्यात येणाऱ्या निरनिराळ्या उपाययोजना पाहणार आहोत. जो तुम्हाला ढीग दिसतोय, हा शेणखताचा ढीग आहे. हा ढीग आपल्याला रोजच्या रोज आपल्याकडे जे लाईव्हस्टॉक आहे त्याच्यातनं रोज कमीत कमी 10 ते 12 टन खत आपल्याला, म्हणजे शेणखत आपल्याला मिळतं. त्याच्यातनं जे शेण येतं ते आपण एखादी मोठा खड्डा करून त्यात टाकलेला असतो. आता हा कुजलेला खड्ड्यातनं हा काढलेला पूर्ण जो खताचा डेपो आहे हा पूर्ण कुजलेला आहे आणि हा आपण विक्रीसुद्धा करतो. आणि दरवर्षी आपल्याजवळ जी 295 एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये आपण दरवर्षी 5-10 ट्रॅक्टर प्रति एकरप्रमाणे टाकीत असतो आणि उरल्यानंतर आपण ते सेल करत असतो. 1000 रुपये टनाने आपण खत विक्री चालू केलेलं आहे इथून. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी आणि चांगल्या भावात खत मिळतं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अलोट गर्दी आपल्याकडे यायला लागलेली आहे. हे जे तुम्ही पाठीमागे बघतायत हे रूम आहेत. एका रूममध्ये मेडिकल स्टोअर आहे आणि एका रूममध्ये आपल्या इथे जे विशेषज्ञ आहेत MSc डॉक्टर राठोड साहेब ते इथेच असतात. त्यांना आपल्या जनावरांवर काही इलाज करण्यासाठी काही अभ्यास करावा लागतो आणि त्यांच्यासोबत असलेले लाईव्हस्टॉक सुपरवायझर ते इथेच राहतात. म्हणजे रात्री पहाटे केव्हाही आपल्या जनावरांना प्रॉब्लेम्स उद्भवला, काही जरी प्रॉब्लेम आला तरी ते केव्हाही कितीही रात्री 24 आवर तत्पर सेवेत हजर राहतात आणि त्यांना लागणाऱ्या सर्व औषधींचा स्टॉक ही त्यांच्याजवळच अवेलेबल असतो. त्याच्यामुळे आपल्याला दूरच्या गावाला जाऊन वेळेवर डॉक्टर मागवण्याची गरज पडत नाही आणि आपल्या जनावरांना लगेच इलाज मिळून जातो. हा आहे आपल्या प्रोजेक्टचा वजन काटा, ज्याच्यावर आपल्या गुरांना जो चारा टाकतोय त्याचं वजन करून आपण तिथे पाठवला जातो. आपल्याकडे पिकवलेला चारा असो वा शेतकऱ्याकडनं विकत घेतलेला चारा असो, तो आपण वजन करूनच आपल्या शेडमध्ये पाठवतो. हे जे वजन आहे हे पूर्ण गाडीच्या वजनासहित वजन आहे. ही गाडी परत खाली माल करून आल्यानंतर परत वजन केलं जाईल आणि याचं नेट वेट आपल्याला मिळणार आहे. हे जे तुम्ही आता बघतायत हे आहे आपलं शेततळ. आपण आपल्या प्रोजेक्टच्या जमिनीच्या उताराच्या दिशेने जे पाणी वाहून जात होतं त्या साईडला आपण 1000 कोटी लिटर क्षमतेचं शेततळं बांधलेलं आहे, जेणेकरून आपल्याला 2-3 महिने का असेना आपल्या जनावरांसाठी पाणी पुरवू शकतो आणि जमिनीमध्ये चारा पिकवण्यासाठी त्या पाण्याचा आपण उपयोग करू शकतो. आता येत्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला तर आपण हे भरण्याचा विचार करतोय. हे शेततळ्याचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे. आता दुसऱ्या शेततळ्याचं देखील आपण काम सुरू करतोय.
शेळ्या आणि म्हशी सांभाळण्याचं काम, त्यांचं मेंटेनन्सचं काम मी माझ्या सहकाऱ्यांसोबत करतो. माझ्याकडे लाईव्हस्टॉक सुपरवायझर्स जे शेळ्यांची देखरेख करून घेतात आणि त्याचा लाईव्हस्टॉक रेग्युलर मोजून घेतात, ते माझ्याकडे 10 लोक काम करतात. तसंच ॲग्री सुपरवायझर्स माझ्याकडे काम करतात, जे चाऱ्या पाण्याची व्यवस्था करून देतात. आणि आपल्याकडे जी काही 295 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये ते नवीन नवीन पिकांवर अभ्यास करून, त्या लागवड करून आणि चारा पुरवण्याचं काम देखील ते आपल्याकडे करत असतात. असं माझ्याकडे 40 ते 50 लोकांचा आज स्टाफ आहे. आपण हिरापूर प्रोजेक्ट जो चालवतो आहे, असे आपले इतर ठिकाणीही काही प्रोजेक्ट्स आहेत. पण मग ह्या प्रोजेक्ट्सकडून इतर शेतकऱ्यांनाही काही फायदा आहे काय, हे लोक विचारत असतात. आणि त्या संदर्भात आमचे CMD सर यांनी एक नवीन योजना लॉन्च केलेली होती, समृद्ध किसान योजना. जी समृद्ध किसान योजनेबद्दल सुद्धा आपण आपल्या ज्या प्रोजेक्टमध्ये काही दुभत्या म्हशी आहेत, त्या आपण शेतकऱ्यांना वाटप इथून करत असतो. इथे आपल्याकडे शेळ्या देखील आहेत, शेळ्यासुद्धा आपण शेतकऱ्यांना वाटप करीत असतो. आणि आपण वाटप करत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट हा मिळतोच, कारण आपण शेतकऱ्यांना योग्य भावात त्यांच्याकडनं दूध घेतो. कमीत कमी डिपॉझिटमध्ये आपण शेतकऱ्यांना त्या म्हशी देत असतो, शेळ्या देत असतो. त्यांना पालनपोषण करण्यासाठी विकत घेण्याची गरज पडत नाही. समृद्ध जीवन फूड्स लिमिटेड हिरापूर यांच्याकडून जी त्यांची योजना होती की म्हशी नेण्यात याव्या शेतकऱ्यांसाठी, तर त्यांच्याकडून आम्ही 2 म्हशींची योजना होती, परंतु चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न बघून एकच म्हैस घेतली होती. त्यांची जी योजना होती ती डिपॉझिट भरायचं 10,000 रुपये आणि म्हैस न्यायची, एक म्हैस. कारण सर्वसाधारण शेतकऱ्याला आता म्हशीची किंमत परवडत नाही, कारण बाजारात जवळजवळ 50, 60, 40 अशा प्रकारच्या म्हशी आहेत. परंतु एवढी म्हैस घेणं म्हणजे एवढी रक्कम अटकवणं असतं, परत तो जीविताला धोका तिच्या. त्यामुळे त्यांनी जी योजना आणलेली आहे तर ती चांगल्या प्रकारची योजना आहे. आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला जो फायदा आहे तो हा की आज त्याची रक्कम अटकत नाही पूर्ण, फक्त 10,000 रुपये भरावे लागतात. आणि त्यात त्यांचा अजून फायदा असा की जे दूध त्या म्हशीपासून मिळेल तर ते स्वतः घेतात, स्वतः घ्यायला येतात. आणि त्यांचे फक्त नियम अट एवढाच की जे बाजारभावाप्रमाणे आम्ही फक्त फॅट 50 पैसे कमी प्रमाणे घेऊ. म्हणजे सरकारी रेट बाहेर जर 5 रुपये असेल तर ते 4.5 प्रमाणे घेतील. परंतु आज आपल्याला एवढी रक्कम अटकण्याची गरज नसल्यामुळे तरीसुद्धा ते आपल्याला परवडतं. म्हशीचा विमा पण उतरवलेला असतो, त्याच्यामुळे ती जोखीम बरीच कमी होऊन जाते. समृद्ध किसान योजनेचा जो फायदा आहे तो मला स्वतःला वैयक्तिक, म्हणजे म्हैस आणल्यामुळे साधारण तिच्यापासून रोज 9 लिटर दूध मिळायचं, तर ते साधारणतः 25 ते 30 रुपये लिटर या दरम्यान ते विक्री होत होतं कंपनीकडेच. तर साधारणतः मला ते खर्च होता जाता 150 ते 200 रुपये अशी रोजची मिळत होती. त्याच्यामुळे माझा जो घरगुती आर्थिक खर्च आहे तो वरच्यावर निघून जात होता आणि जे शेतीचं काही जे उत्पन्न मिळणार आहे ते शिल्लकमध्ये राहत होतं. त्याच्यामुळे साधारणतः 200 रुपये रोज जरी आपण पकडला तरी 30 दिवसाचे साधारणतः 6,000 रुपये महिन्याकाठी होतात. आता घरगुती पोराबाळांचं शिक्षण हे ते किंवा घरगुती जो किराणा वगैरे तो त्याच्यामध्ये भागला जायचा. त्याचं म्हशीचं शेण आहे ते शेताला खत म्हणून उपयोगी पडणार आहे. आता उन्हाळा आणि पाणी टंचाई आणि हिरवा नसल्यामुळे आता आम्ही काही म्हैस घेतलेली नाही, तर पुढे परत पावसाळा सुरू झाल्यावर घेण्याचा विचार आहे. तर आता एक न घेता 2 घ्यायचा विचार आहे. आपण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपल्या पुढच्या सत्रात आपण जाणून घेऊयात उपाययोजना समृद्धीच्या. समृद्ध किसान देश महान. समृद्ध किसान देश महान. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या महावीर जंगटे साहेबांकडून आपण आत्तापर्यंत निरनिराळ्या योजना जाणून घेतल्यात. आज आपल्याला शेड नेड संदर्भात काही महत्त्वाच्या योजनांबद्दल ते अशीच माहिती देणार आहेत आणि त्याचबरोबर त्या संदर्भात काही योजना सांगणार आहेत. काय आहेत त्या योजना हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या योजना समृद्धीच्या या सदरात. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत देखील आपल्याला हरितगृह किंवा पॉली हाऊसेस याच्यासाठी सुद्धा अनुदान उपलब्ध आहे. आज आपल्या राज्यामध्ये अशी काही जिल्हे आहेत, उदाहरणार्थ सातारा जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल,
अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हरितगृह उभा राहिलेली आहेत. आपल्या हरितगृहामध्ये फुलं, विशेषतः जरबेरा, कार्नेशियन, गुलाब यासारखी फुलं आपण आज परदेशामध्ये एक्सपोर्ट करतो आहोत किंवा निर्यात करतो आहोत. आणि ग्रीन हाऊस करता आपल्याला 975 रुपयापासून 1045 रुपयापर्यंत प्रति स्क्वेअर मीटर आणि याच्या 50% अनुदान हरितगृहाकरता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपालांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी राहते. मोठमोठी शहरं आपल्या राज्यामध्ये आहेत. मग पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद या मोठ्या शहरांना भाजीपाल्याचा पुरवठा करण्याची मोठी आवश्यकता असते. यासाठी आज आपण जी परंपरागत पद्धतीनं भाजीपाला शेतीवर करतो आहोत याच्याशिवाय आपल्याला शेडनेटमध्ये भाजीपाला फार मोठ्या प्रमाणात करता येतो. आज आपल्या राज्यामध्ये मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्र असेल अत्यंत मोठ्या प्रमाणात शेडनेट हाऊस या कार्यक्रमाकरता शेतकरी पुढे येतो आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं भाजीपाला निर्माण करतो आहे. शेडनेटसाठी सुद्धा 375 रुपयापासून 550 रुपयापर्यंतच्या स्क्वेअर फूट या हिशोबाने याच्यावर 50% सबसिडी आपल्याला शेतकऱ्यांना देता येते. याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शेतीमध्ये चांगला उत्पन्न घेता येतं आणि आज मोठ्या प्रमाणात या व्यवसायात शेतकरी येत आहेत. याच दृष्टीनं आपण राज्यामध्ये अनेक पद्धतीनं आपण उत्पादन वाढवू शकतो, आपल्या कुटुंबाचं उत्पन्न वाढवू शकतो. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी करतायत. अशा प्रकारच्या प्रयोगांमुळे पारंपरिक शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं. आजच्या आपल्या यशोगाथा या सदरात भुईंज येथील श्री भोसले यांनी त्यांच्या शेतीत केलेले यशस्वी प्रयोग आपण पाहणार आहोत. चला तर मग. वनिता प्रभाकर भोसले. आमच्याकडे मुरमाड जमीन नसतानाही आम्ही काळ्या जमिनीत डाळिंबाची लागवड केलेली आहे. या ठिकाणी आम्ही 3 वर्षापूर्वी डाळिंबाची भगवा जात ही केलेली आहे. आमच्याकडं मुरमाड जमीन नाही पण काळी जमीन आहे. पण हा प्रयोग आम्ही असा केला की मुरमाड येणारं पीक हे आम्ही काळ्या जमिनीत का येऊ नये, चांगल्या पद्धतीनं का उत्पन्न घेऊ नये म्हणून आम्ही काय केलं की पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी 2 ते 2.5 फूट उंचीचे बेड उभे केले आणि या बेडवर आम्ही 9 बाय 10 या अंतरावर झिगझॅग पद्धतीने भगवा या डाळिंबाची लागवड केलेली आहे. आम्हाला ह्या काळ्या जमिनीत पीक घेताना अनेक अडचणी आल्या आणि अजून सुद्धा अडचणी येतात. तरीसुद्धा मुरमातलं पीक आपण काळ्या जमिनीत आणतोय याचंच आम्हाला मोठं समाधान लाभलेलं आहे. 2 वर्षापूर्वी लागवड केली. पहिला भार मी मागल्या वर्षी या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी 1000 रोपामध्ये मला सुरुवातीला 11 टनाचं उत्पादन मिळालेलं आहे. 11 टनामध्ये मला सर्वसाधारण 65 ते 70 रुपयाचा दर मिळाला आणि या ठिकाणी मला जवळजवळ 8-9 लाखाचं उत्पन्न पाठीमागल्या वर्षी मिळालेलं आहे. ह्या वर्षी माझा हा दुसरा बहार आहे. मला काही ठिकाणी मर रोगाचा प्रॉब्लेम झालेला आहे पण तरीसुद्धा हा मी काळ्या जमिनीत हा प्रयोग सक्सेसफुल केलेला आहे. परंतु काही ठिकाणी मी वाळूचा प्रयोग केला. त्याच्या बुंद्या शेजारी वाळूसुद्धा टाकलेली आहे की जेणेकरून वाळूतून पाण्याचा निचरा लवकरात लवकर होईल. पाण्याची पद्धतीला मी प्रत्येक झाडाला 3-3 ड्रिपर टाकले की जेणेकरून त्याला झाडापुरतंच पाणी मिळेल. मधला जो पेशीज आहे ना त्या मधला पेशीज कोरडा राहावा, त्या झाडापुरतंच पाणी मिळावं आणि बाकीचा भाग ड्राय राहिल्यामुळं मर रोगाचा सुद्धा प्रॉब्लेम कमीत कमी यावा अशा पद्धतीनं मी हा प्रयोग करून हे मी डाळिंबाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हाच प्रयोग मी इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो की थोडी काळी जमीन असेल, हलकी जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त बेडवर हे लागवड जर केली तर तुम्हाला मर रोगाचा प्रॉब्लेम कमी येईल. श्री भोसले यांनी यशस्वीपणे डाळिंबाचं उत्पादन तर घेतलंच आहे पण त्याचबरोबर त्यांनी शतावरीची देखील शेती केली आहे. या ठिकाणी मी 15 गुंठ्याची शतावरीची शेती केलेली आहे. 2 वर्षापूर्वी मी लागवड केलेली आहे. 2 वर्षापासून त्याचं मला उत्पन्न चालू आहे.
ज्या वेळेला सुरुवातीला मी ही लागवड केली त्यावेळेला मी 3 ते 4 महिन्याचं हार्वेस्टिंग केलं नाही. 3 ते 4 महिन्यांनी मी ह्याचं कोंब घेऊ शकलो. तर मुळांचा असा गुणधर्म आहे की त्याचा जर अर्क जर तुम्ही काढला तर अनेक गुणकारी त्याच्यापासून औषध तयार करता येतात. आणि त्यातल्या दुसरा एक असा फायदा आहे की दुसऱ्या एक प्रकारचे असे शतावरी आहे की तिचे कोंब, ह्या कोंबाचा भाजी म्हणून 5 स्टारमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. ह्या कोंबाचं जर सूप केलं आणि आजारी माणसाला जर दिलं तर तो माणूस चिरतारुण्य होतो. आणि ह्याचं जर तुम्ही रोजचं रोज सेवन केलं तर अतिशय तरुण राहतो, तो अतिशय सतेज राहतो, त्याची कांतीसुद्धा चमकदार होते. हे वैशिष्ट्य ह्या कोंबाचं आहे. आणि अनेक लोक याचा उपयोग सकाळ संध्याकाळ सूप म्हणून ह्याचा आहारात उपयोग करतात. ह्याची बाजारात किंमत अतिशय महाग आहे. आम्हाला सर्वसाधारण 5 स्टार हॉटेलमध्ये याचं सरासरी 100 ते 150 रुपये किलोनं आम्हाला याचं उत्पन्न मिळतं. एका किलोचं मागं 100 ते 150 रुपये याचं उत्पन्न मिळतं. सर्वसाधारण मला एक दिवसात 15 ते 20 किलोचं हे कोंब मिळू शकतात. आणि या कोंबापासून मला वर्षाला 3 टनाचं उत्पादन मिळू शकतं. आणि सर्वसाधारण वर्षाला मला ह्या 15 गुंठ्यात 3 ते 3.5 लाखाचं उत्पादन मिळालेलं आहे. आपल्या पुढच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत शेती कायद्याबद्दलची माहिती. समृद्ध किसान देश महान. समृद्ध किसान देश महान. चला मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या पुढच्या सदराची. आपल्या शेती आणि कायदा या सदरात आपण नेहमीप्रमाणे शेखर गायकवाड यांच्याकडून जाणून घेणार आहोत काही मोलाचं कायदेशीर ज्ञान आणि माहिती. शेतकरी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातल्या एका गावामध्ये गंगाराम नावाचा एक शेतकरी राहत होता. या शेतकऱ्याची 5 एकर जमीन होती आणि बरेच दिवस ही जमीन बागायत करण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी त्याने बऱ्याच कार्यालयांमध्ये हेलपाटे मारले आणि कर्जाच्याबद्दल माहिती घेतली. आणि शेवटी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एका बँकेमध्ये तो गेला. बँकेने त्याला अनेक कागदपत्रांची मागणी केली आणि त्याप्रमाणे त्याने एक एक कागदपत्र जमवायला सुरुवात पण केली. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की बँकेचं कर्ज काढणं हे एवढं सोपं नाही आणि त्याच्यासाठी अनेक वेळा त्याला तालुक्याच्या गावी हेलपाटे मारावे लागणार आहे. प्रत्येक वेळी तालुक्याच्या गावी गेलं की तो आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या घरामध्ये राहायचा. आणि ही गोष्ट त्या नातेवाईकाने बरोबर हेरली. त्याने या गंगारामला सांगितलं, अरे तू कशाला एवढ्या वेळा हेलपाटे मारतोस? तो असं करू शकतो की मला तुझ्या जमिनीचं कुळमुक्त्यारपत्र दे किंवा पॉवर ऑफ अटर्नी दे. तर पॉवर ऑफ अटर्नी दिलं म्हणजे काय होतं हे पण त्यांनी या गंगारामला समजून सांगितलं. त्याचा अर्थ असा होता की बँकेमध्ये कागदपत्र देण्यासाठी वेगवेगळ्या वेळी जे अधिकार आहेत ते अधिकार शेतकऱ्याच्या वतीने आता ह्या गंगारामच्या नातेवाईकाला मिळणार होते. झालं, शेवटी गंगारामनी असं एक मुक्त्यारपत्र त्याला करून दिलं. काही महिने उलटले आणि मग बँकेकडून या गंगारामचं कर्ज पण मंजूर झालं. कर्ज मंजूर झाल्यावर गंगाराम आपली शेती सुधारण्याच्या मागे लागला. असे 5-6 महिने गेल्यानंतर अचानक एक दिवस गावातला एक माणूस त्याला म्हणाला, अरे गंगाराम, ही जमीन तू कशाला विकली बाबा? तुला तर काही अडचण नव्हती. तो म्हणला, मी तर कुठली जमीन विकलेली नाही. मग तो म्हणला, अरे तुझं तर सातबारावर नाव पण कमी झालं. हे काय आता गंगारामच्या लक्षात येईना. आणि मग त्याने जेव्हा कागदपत्र तपासली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याने त्याच्या जवळच्या नातेवाईकाने त्याने दिलेल्या मुक्त्यारपत्राचा गैरवापर करून परस्पर ही जमीन 4थ्याच माणसाला विकून टाकली होती. आणि याची कुठलीही बातमी या गंगारामला शेवटपर्यंत कळाली नाही. शेतकरी मित्रांनो, या कथेतून आपण कोणता बोध घेतो? तर जे काही मुक्त्यारपत्र आपण करून देतो किंवा अधिकार दुसऱ्याला देतो त्याचा नक्की अर्थ काय होतो हे समजून घेतलं पाहिजे. विशेषतः जमीन विकायचा अधिकार असा एक ओळीचा अर्थ होणारे शब्द या जवळच्या नातेवाईकाने अतिशय खुबीने या मुक्त्यारपत्रामध्ये टाकले होते आणि त्याचाच फटका या गंगारामला बसला होता. आम्हाला माहीत आहे की तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल. तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला पत्र लिहून कळवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे मी मराठी मीडिया लिमिटेड, सुमेर केंद्र सोसायटी, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 4000
018. अशीच अजून काही मौल्यवान माहिती घेऊन आम्ही आपल्याला भेटायला येऊ आमच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.